की सगळ्यांनी ठरवलंय की मी पाठीमागं म्हणलो होतो दलित मुस्लिम मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, ते मात्र आज आमचं समीकरण पक्क झालं। मुझे इस बात की बहुत खुशी है कि अगर मीडिया हमारे साथ जरा सा सच बोलने का बर्ताव कर लेता। यहाँ मीडिया के दोस्त अब मौजूद हैं, मैं उनसे निवेदन करता हूँ कि बहुत बोल चुके झूठ आप, अब थोड़ा सच का भी अनुभव करना चाहिए। मी हिंदू आहे, तुमचा इस्लाम धर्म आहे, यांचा बौद्ध धर्म आहे, आपण एकमेकाच्या धर्मात शब्द करायची नाही। दोघांनाही आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे। मलाही माझा गर्व स्वाभिमान हे आमचं याच्यावरती एकमत झालं आणि यांनी टिकतं। मनी साहेबांना हे खूप, त्यांना सुद्धा खूप आवडले शब्द, त्यामुळे आम्ही जाग्या फिरायला लवकर नाही पडणार। आम्ही एक झालोय आता तिसरा मुद्दा सांगतो, आम्ही लोकशाही मार्गाने चालू। मनाने यांना काय फरक पडलाय का? इथं मान सन्मान कमी, इथं कवा दार उघडले, दारच नाही आमच्याला, कडीत नाही ठेवली लोकांना उघडून, कडी मुडीली मुडीले आणि कोणत्या खिडक्या कशा अवघडा त्या, म्हणजे त्याच्या आतले खटके बोट घातलं तर बोटच खाली जातं, पण खटकं सापडत नाही, म्हणजे ते मोकळीची। आणि आम्हाला कोण कुणी हवा हाका मारी ते, आम्ही एका मागून हाका कसं काय लिहा मागून तर सगळं पॅक होतो। भाई देखो, हजरत ये कह रहे अगर आप लोग नहीं सपोर्ट करेंगे तो जो अंदर मुद्दा बना है, जो टॉपिक आया है ना, तो मैं उसके बगैर निकल जाऊंगा यहाँ से। हजरत को तकलीफ हो रही है, इसलिए दो बातें याद रखिए। अभी खामोशी हजरत तो वहां पर आने दें, उसके बाद जब बात हो जाएगी तो यहाँ से खामोश जाने दें, कोई साथी बराए करम डिस्टर्ब न करे, एकदम सब बने, कोई शोर हंगामा बिल्कुल नहीं होना चाहिए, डिसिप्लिन दिखाइए हमको। एक साइड एकदम शोर हंगामा नहीं। थोड़ा सा तुम मेरे अंदर पीछे आम्ही बोलतो पाटलाला नंतर नवीन येते आम्ही अरे अरे खाली बस तुम्ही कसं कॅमेऱ्याच्या मागच्या मागे सरकार कॅमेऱ्याच्या मागचं आहे काय चल सर मागं याच्या मागे जा तुमच्या मागं खाली बस जागा करायला सरपंच मोबाईल नौमानी साहेब
सज्जाद नोमानी साहेब, आपले आनंदराजी आंबेडकर साहेब, आपले राजरत्नजी आंबेडकर साहेब, शिया पंथाचे नाव माहीत नाही ते पुढं मला माहित आहे सगळे. ते पण आले, महानुभाव पंथांचे पण. चंद्रशेखर आझाद यांच्या वतीनं महाराष्ट्राचे त्यांचे प्रभारी पण आले, ते पण येणार होते, पण ते कुठल्यातरी राज्यात होते झारखंडला, त्यामुळे ते विमान हुकलं तर काय तर घ्यायला लपलं, ते आले पण येते, ते बी येणार. आता जुळलं, कार्यक्रम जुळला त्याच्यामुळं. अंजरबाई माया त्या नंतर असे सगळेच सिनियर मान्यवर या ठिकाणी आले. आणि उद्देश सगळ्यांचा मात्र एकच आहे की या राज्यावरती, या देशावरती जे अन्यायाचं संकट घुंगवत आहे हे मात्र आम्हाला परतून लावायचं, हे ठेवायचं, आम्हाला संपवायला निघाल्याला संपवायचं, त्याला राजकीय करिअरमधून संपवायचं. हा लोकशाहीचा प्रमाण आम्ही उचललेला विडा आहे आणि तो पण आम्ही कडे राहण्याचं ठरवलं. आणि आज छत्रपतींच्या आशीर्वादानं तो सुंदर स्वप्न जे या राज्य आणि राज्याच्या बाहेरचे लोक बघत होते ते आज सुंदर स्वप्न साकार व्हायला लागले की दलित, मुस्लिम, मराठा हे मात्र आज याच्यावरती यांच्या सगळ्याच्या संमतीनं त्यांनी माझ्यावरती सोपवलंय, नोमानी साहेबांनी पण आणि यांनी सगळ्यांनी. आज आमचं जे मी म्हणत होतो की समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता, पण परिवर्तन नाही करता येत. बदल हा होत असतो, पण परिवर्तन हे लवकर होत नसतो. त्या परिवर्तनासाठी आजचा दिवस इतका चांगला आहे की सगळ्यांनी ठरवलंय की मी पाठीमागं म्हणलो होतो दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. ते मात्र आज आमचं समीकरण पक्क झालं. आता 3-4 समाजाचे लोक एकत्रित आले, सगळे धर्मगुरू. मिनिमम कॉमन काय प्रोग्राम ठरलेला आहे, म्हणजे काय एक सूत्रता ठरणार आहे का, ठरली का ठरवली जाणार आहे? कारण पहिले तर महत्वाचे तिन्ही समाज एकत्रित आले, पण सूत्र जमवली जाणार आहेत, ते काही गोष्टी ठरल्यात. आधी आमच्यासाठी प्रथम कर्तव्य होतं, जो समाज समोरून आणण्यासाठी आक्रोश करतोय, आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी आक्रोश करतोय, आमचं प्रथम कर्तव्य अगोदर होतं की त्यांच्या वेदना आणि आक्रोश जाणून घेतो. आणि ते आम्ही जाणून घेतल्या आणि आम्ही आज जे समीकरण कधी जुळणार नव्हतं 75 वर्षात, ते आज एकमतानं, बहुमतानं नाही, एकमतानं पक्का झालंय आमचं की आम्ही तिघही आज एकत्र आलोय. हे आमचं फायनल शिक्कामोर्तब. इतक्या वेळच्या चर्चेत सगळे प्रश्न झाले, शेतकऱ्यांचे, मराठा, मुस्लिम, दलितांचे, ओबीसीचे, धनगरांचे, सगळ्यांच्या प्रश्नावरती, आम्ही महिलांच्या प्रश्नावरती जितके प्रश्न होते आम्ही ड्राफ्टच तुम्हाला देणार आहे. शेतकऱ्यांचा घेतला, युवकांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेकारींचे असतील, या सगळ्या बाबत, धर्म सुद्धा त्यावरही आमची चर्चा झाली. मी हिंदू आहे, तुमचा इस्लाम धर्म आहे, यांचा बौद्ध धर्म आहे, आपण एकमेकाच्या धर्मात जबदत करायची नाही. दोघांनाही आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. मलाही माझा गर्व स्वाभिमान आहे. हे आमचं याच्यावरती एकमत झालं आणि यांनी टिकतं. नोमानी साहेबांना हे खूप, त्यांना सुद्धा खूप आवडले शब्द जे आम्ही बोललो ते. तसंच आज शिक्कामोर्तब झालं, एक भाग पक्का. दुसरं की आता सगळ्या जाती धर्मासाठी 1-2 दिवस आम्ही आणखी मध्ये गॅप ठेवला. कारण लिंगायत धर्म बांधव येणारे, बंजारा बांधव येणारे, ओबीसी मधले काय बांधव येणारे, असे जे बाकीचे धर्मगुरू आहेत, महानुभाव पंथाचे धर्मगुरू आहेत, वारकरी संप्रदायाचे आमचे बांधव, संत महंत, हे सगळे एक ग्रुप होणार आहेत. मग असं व्हायला नको, आम्ही तिघं एकत्र आलो, बाकीच्यांनी काय केलं, त्यासाठी 1-2-3 दिवस मध्ये आम्ही 3 तारखेपर्यंत गॅप ठेवला. याच्यासाठी ठेवला ते लगेच सांगून टाकलो, मी पुन्हा कोणाला पडत नको, परत तुम्ही विचारायचं ते मारणार आहे ध्यानात, त्यापेक्षा लगेच वाचा सांगून टाकतो मोकळा होतो तुम्हाला. कारण आज आमचं ओरिजिनल अधिकृत शिक्कामोर्तब झालंय, मराठा, दलित, मुस्लिम एकत्र आला. एक. दुसरं, आता जागाचा प्रश्न आहे, जागा किती लढायची त्याच्यासाठी हे आम्ही 3 तारखेला घोषणा करणार.
जागा कोणची म्हणजे मतदारसंघ कोणचे लढायचे आणि उमेदवार कोण याच्याबाबत आम्ही उमेदवारीची बाबत लावून धरणार नाहीत एकमेकाला, हे बी आमचं ठरलं. उकडं मोकळं सोडायचं, याला वाजवायचं, याला ठेवायचं, याला ठेवायचं नाही. याने मला एवढा त्रास दिला ना, माझ्या समाजाला एवढा त्रास दिला की अति त्रास दिला. त्यांचे कधीच आम्ही शत्रू नव्हतो, कधी विरोधकही नव्हतो, असण्याचं कारणही नाही. विनाकारण माझ्या आईवरती हल्ला केला, माझ्या लोक रक्ताच्या थावळ्यात पाडले काही कारण नसताना. ज्या लोकांनी तुम्हाला राज सत्तेवरती बसवलं त्याच लोकांच्या डोक्यात पोटात तुम्ही गोळ्या घातल्या, रक्ताच्या थावळ्यात पडले. आमच्या आई बहिणीवरती तुमच्या हातात सत्ता होती म्हणून तुम्ही इतकं त्रास आम्हाला दिला, आम्हाला हिणवलं, आमच्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, मराठ्यांचं, दलितांचं, धनगरांचं तुम्ही वाटोळं केलं, गोरगरीब ओबीसींचं, मुस्लिमांचं तुम्ही वाटोळं केलं. त्याच्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे विरोधक नव्हते, कधी शत्रू नव्हते. ज्यांनी आमच्यावरती वार करायला नको होतं, आम्हाला हिणवायला नको होतं, हीन वागणूक आम्हाला द्यायला नको होती. कारण तुम्ही एवढा त्रास आमच्या गोरगरीब जनतेला दिला, त्यामुळे हा उठाव होणं आवश्यक होतं. ते झालं, त्यामुळे आम्ही जाग्या ठिकाला लपलेत नाही पडणार. आम्ही एक झालोय. आता तिसरा मुद्दा सांगतो, आम्ही लोकशाही मार्गाने चालू. ज्यांची ताकद आहे त्यांनी त्याच्यासाठी वापरायची, आम्ही आमच्यासाठी वापरायची. अजिबात कोणाला दादागिरी करायची नाही. लोकशाही प्रमाणात तुम्ही उभा राहताय तसे आम्ही उभा राहतो. आम्ही ठरवणार कोण माणूस द्यायचा कोण नाही द्यायचं, त्याच्यावरती दादागिरी कोणी करायची नाही. आचारसंहितेचे सगळे नियम पाळून प्रत्येकानं वागायचं, की कोणताही पक्ष असो. वर्षानुवर्षे पिढ्याना पिढ्या तुम्ही उभा राहता. एखाद्या गरीबाचे लेकरं उभा राहतात लोकशाही मार्गाने, तुम्ही त्यांना रोखायचं नाही, अजिबात तुम्ही रोखायचं नाही. तुमच्या पद्धतीनं तुम्ही जनतेपर्यंत जा, मतदारांपर्यंत जा. आम्ही तसेच जाणार आहे. धमकायचे, दादागिरीचे, गुंडगिरीचे प्रयोग करायचे नाही. त्यामुळं आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या पद्धतीने चाललो. 3 तारखेला आम्ही उमेदवार आणि मतदारसंघ सांगणार आहे. म्हणजे 4ला सकाळपासून फॉर्म काढायला सुरुवात होणार आहे. आणि इथूनच सगळ्याच्या साक्षीनं महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्या मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा फॉर्म कार्ड म्हणलं की समाजासाठी फॉर्म काढून घ्यायचं, फॉर्म ठेवायचा नाही. एक नाव सांगितलं त्याचा फॉर्म ठेवायचा, आणि बाकीच्यांनी स्टार प्रचारक म्हणून स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन त्याच्यावर गुलाल टाकायचं. आता राखीवच्या सुद्धा आमच्या चौथा मुद्दा सगळ्या निघताय. मराठ्यांचा आणि मुस्लिमांचा निर्णायक मतदार आहे दोघांचा, आणि आम्ही लढवतो त्या याही. काही मतदारसंघ असे 1,20,000 ते 1,45,000 एकटा मराठा, तिथं मुस्लिम सुद्धा आहे, तिथं दलित पण. म्हणजे ह्या समीकरणात आपले शीतच पडत नाही. फक्त शांततेत आणि लोकशाही मार्गाने सगळ्यांनी चालायचंय, संयम ठेवायचा आहे. माझ्या समाजाला सांगतो, मान कापली तरी मी हटणार नाही. तुमच्यावर किती दादागिरी झाली, किती गुंडागिरी केली, एकाही मराठ्याने मागं हालायचा. कारण आता गुलामगिरी झुगारून लावायची म्हणजे लावायची. अजिबात कोणाच्या दहशतीत जगायचं नाही. आणि मी ही समाज या राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला. मी माझा समाज आजाद करण्यासाठी यशस्वी झालेलो. माझा समाज एकजूट होऊ देत नव्हते, तो झाला. यांच्या अन्यायाच्या जाळ्यातून मी माझा समाज बाहेर काढला. मराठ्यांनी इथून पुढं आजाद म्हणूनच जगावं. कुणाच्याही पाठीमागं स्वतःच्या लेकराचं भविष्य फरफटत येऊ नये. मी या आजच्या झालेल्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना सांगतो. पाटील, तुम्ही आता बोलताना बोलले की आमचं दुःख, आमचं संघर्ष, आमच्या वेदना एकच आहे. काय नेमके त्या वेदना आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करताय, एवढा समाज एकत्रित दिलंय काय? आमच्यावरचा अन्याय दलितांना दिलंय काय? मुस्लिम मराठ्यांना दिलंय काय? धनगरांना, ओबीसीना दिलंय काय? मायक्रो ओबीसी आत्ता या रडतो. काय दिलं शेतकऱ्याला तुम्ही? 75 वर्षात लाईटचा पोल सुद्धा तुम्ही बदलू शकला नाही. 72चे पोल येते, 72चे दुष्काळात टाकले, त्याशी वाकडे झाले, ते सुद्धा टाकले नाहीत. आणखी तुम्ही केलंय काय? लाईट, पाणी तेच ऐकतोय मी लहानपणापासून. कोणचं सरकार आलं की लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण, विकास एवढं देऊ. काय दिलं होतं? पाणी नाही दिलं,
शेतीमालाला भाव नाही, तू साधी कर्जमुक्ती सुद्धा करू शकलेला नाहीये. अनुदान 1 रुपयाचा पीक विमा गेला पुढे सरकारचा. 25 कंपन्यांचं म्हणणं आहे 1 रुपयाचा विमा होता, त्याचे हप्ते न भरल्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा देऊ शकत नाही. मारले शेतकरी तुम्ही नादी लावता का 1500 रुपये देऊन? म्हणजे तुम्ही आयुष्याचं कमवता आणि माझ्या शेतकऱ्याला, माझ्या गरीब लोकांना तुम्ही आयुष्याचं देत नाही. लढाई ही आयुष्याचं लेकरांना मिळवून देण्यासाठी, अन्याय न होऊ देण्यासाठी. बस खूप बघितला, आता नाही. सहन करण्याची क्षमता संपली. आता परिवर्तन होणार. पुरे सुपडा साफ करणार म्हणजे करणार, सोडतच नाही मी यांना. त्याचा अजेंडा ठरवणार का नंतर आता त्या गोष्टी होत राहतील? चिन्ह मिळालं ठरवून राव. आणि चिन्ह द्यायचं राहिलं का बाळाला मोठा मसाला पाडला आता आम्ही 3 तारखेला सगळं बाहेर टाकतो ना. आम्हाला बघून द्या ना कोण कोण होती, काय काय करते, त्यांची काढागाली सुरू होणार आहे ना. ते तर आता एखादा डावा जेवढा शेवटचा खेळ द्या आम्हाला, कारण आमचं काय झालेलं आहे. मी खरं सांगतो, पण काय ठेवणार राहून द्या राव. राजकारणात नको असते म्हणजे ते सगळं सांगत नसलं. मला लय शिकेल आता भरपूर त्यांनी, आमच्या देवेंद्र तात्यांनी लय शिकेल मला. मी म्हणत होतो मला वाटावर नेऊ नका, दिले 5 का करेल तुमचा. ते हलतं इथं का उठलं सुटलं की त्याच्यामुळं आता मी तरी कमीत कमी आता आमचा कोणी विरोधक नाही, विरोधक नाही. आम्ही लोकशाही मार्गाने चालू. अजिबात मध्ये कोणी यायचं नाही मावाच्याला. मध्ये आला मग तू पुढं बघ काय होते. कारण मला गरजच नाहीये तुमच्या वाटा जाण्याची. आम्हाला तिघाला नाही, चौघाला नाही. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने चाललोय, तुम्ही तुमच्या लोकशाही मार्गाने जायचं. पण माझ्या समाजाचा आणि या राज्यातल्या जनतेचा वेळ आम्ही खात्यावर घेतलाय. आता त्यांना न्याय देण्याचा. कसला गरीबातला गरीब होत्या सगळ्यांना सांगतो, छोट्या मोठ्या जातींना गरीबाची लाठी आता मागे सरकवणार. तुमचा एक साधा कागद द्याला ना तर माणूस मोकळा मागणी जाऊ देणार नाही. कधीच जात म्हणून त्याच्याकडे बघणार नाही, कधीच. आणि आताही मी जाऊ देत नाही माणूस. तुम्ही बघता पत्रकार बांधव इथं 14 महिन्यापासून कुठल्याही जातीच्या तुम्ही त्याला जात विचारणार, त्याने जर कागद दिला ना तर मी तो प्रश्न एका फोन मध्ये मार्गी लावतो. कधी जात बघत नाही त्याची. कित्येक तरी मुस्लिम बांधवांचा बांधव आहे, कित्येक तरी दलित बांधव मी तुम्हाला उभा करून दाखवील, कित्येक तरी धनगर बांधव, ओबीसी बांधव मी उभा करून दाखवील तुम्हाला की मी त्यांच्यातले जात कधीच बघित नाही. एकदा जर ह्या गरीब पोरांच्या हातात केंद्र दिलं ना तुम्ही दोरे, यांचा खेळ कावरीत. यांचा खेळ कावरीत. पाटील, हे सगळं धार्मिक गोष्टी बाजूला ठेवूनच सगळं आपण लढा लढतोय. इथून पुढे तुम्हाला असे प्रश्न येतीलच की जाती धर्माचे राजकीय ह्याच्यात आक्षेप म्हणजे हस्तक्षेप करताना, तसा काही तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे का? जसं तुम्ही आता सुरुवातीला आलेलं सांगितलं होतं, धार्मिक गोष्टी बाजूला ठेवणं शक्य आहे का? काय असतं शेवटी ज्याचा त्याचा धर्म त्याच्यापेक्षा असला पाहिजे हे संविधान सांगतो. तुमच्या बुद्धीनं चालून आम्हाला चालणार. आम्ही हिंदू आहेत ना, कट्टर. आरक्षणाला विरोध कोण करतो? हिंदू. आम्हाला कुठे लागतो काय नाही. नाही ते तर भाग वेगळा आहे हो. पण इथं जर तुम्हाला आम्ही धोक्यात येत, आमचे लेकर धोक्यात येत ना. काय हिंदू म्हणत नाही की ह्या गरीब मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. भांडणं खेळायला आम्ही लागतो तुम्हाला, आणि आरक्षणाच्या दिवशी लागत नाही. धर्माचा आपण आपल्या ठिकाणी सगळ्यांचा सन्मान, मी सांगतानाही सांगितलं, त्यांच्या समोरही सांगितलं, तुमच्या समोरही सांगितलं, एकमेकाच्या धर्मात जपडप आम्ही कोणीही करणार नाही. ज्याचा ज्याला त्याला स्वाभिमान. आम्ही धर्म परिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करायला एकत्र आहोत. मी कट्टर हिंदू आहे, मी छत्रपतींचा हिंदू तुम्हाला मान्य आहे. त्यामुळं मला स्वाभिमानी गर्व आहे. मुस्लिम धर्माला त्यांच्या धर्माचा स्वाभिमान गर्व असला पाहिजे. तसाच बौद्ध धर्माला त्यांच्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. आपण एकत्रित येत सत्ता परिवर्तनासाठी, आणि ती मात्र आता आम्ही करणार. आमच्या त्याच्यात कोणाचं दुमत नाही. आम्ही गप्पा आणल्या घरच्यासाठी. आपलं तसं आहे, एक तर मग हिंदी त्यांना कळत नाही. त्यांचं 4-5 माणसं सांगाल. मी पण बोललो की ते लय माझा पांग होते आमचा साहेब म्हणले दादा तुला शिकत मी बरोबर. तुमची हुकू शिकते बघा माझ्या ते शिकेल मला आपलं पण होणार. ते मला हिंदी शिकेल 100%. त्याला हिंदी शिकेली मी राज्य बी गेले बाकीचं. राज्य बी गेले. पाटील, आता तुमची एकी झाली, पण इतर तुमच्या समविचारी काही लोक यायचं जर राजकीय असतील, नेते असतील, ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना सुद्धा सामावून घेण्याची शक्यता आहे का? तुमचं आता एवढं
नाही, मी सांगतानाच तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की आज आमचं जे महत्वाचं अधिकृत बैठक होती की मराठा मुस्लिम दलित एकत्र येणं आधी गरजेचं. ते आता एक मतानं कुणीच कुणाच्या शब्दाच्या पुढे नाही असे आले सत्ता परिवर्तनासाठी. एक भाग झाला. आता आम्ही 3 तारखेपर्यंत रिकामा पेज ठेवला 2-3 दिवस मध्ये. त्याच्यात आम्ही सगळ्याच बांधवांना आव्हान केलंय, आज आपल्याच माध्यमातून करतोय की लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, मायक्रो ओबीसी असेल, ओबीसी असेल, धनगर बांधव असेल, दलित मुस्लिम तर आलेतच. आणखीन याच्यामध्ये जे कोण महानुभाव पंथांचे बांधव आहेत हे सगळ्यांनी आपण यावं. या लाटीत आपण सगळ्यांना सहभागी व्हावं. ही लाट तुमच्या थोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळून देणार अशी लाट 75 वर्षात आली नाही. आणि ही लाट याला 75 वर्ष वाट बघायला लागली. ती जर संधी सोडली 75 वर्ष पुढचे सुद्धा आणखी लाट येईल की नाही अशी परिस्थिती. त्यामुळे सगळेच एक झालेत आणि सगळ्यांसाठी आम्ही स्वतः आव्हान केले. तुम्ही म्हणता मग आव्हान केलं आम्हाला फोन कर, माझ्याकडे तुमचा फोन नंबर माझ्याजवळ मोबाईल नाही. हा मनाने यांना काय फरक पडलाय का? इथं मान सन्मान कमी, इथं कवा दार उघडले, दारच नाही आमच्याला कडीत नाही ठेवली लोकांना उघडून कडी मुडीले आणि कोणत्या खिडक्या कशा अवघडा त्या म्हणजे त्याच्या आतले खटक्यात बोट घातला तर बोटच खाली जातं म्हणजे खटक सापडत नाही म्हणजे ते मोकळीची. आणि आम्हाला कोण कुणी हवा हाका मारी ते आम्ही एका म्हणतो मागून हाका कसं काय लिहा मागून तर सगळं पॅक होतो. म्हणजे इतकं माया आम्ही जनतेवरती करतोय. बंधन नाही, कोणाकोण पैसे नाही, तिकिटाला नाही, फिकिटाला नाही. कुणी दिले असले पाठिंब्यासाठी मागे घ्यावं म्हणत जाते बरं का. मग हा हे मध्ये काही काही ऐकायला येत नाही. कोणी म्हणतो माया भेटीला साहेब माया भेटीला 25,000 रुपये घेते तिकडच आणि मी तर पडून ना झाडा घालणे बाच्या ये तू वशिल्याची गरजच काय झालं बोलायचं. ओके देखिए, देश हमारा बहुत ही कठिन परिस्थितियों से गुजर रहा है और अनेक तरह की चुनौतियों का सामना है. देश के लोग अगर विभाजित होते चले गए तो विदेशी ताकतों के षड्यंत्र का मुकाबला नहीं कर पाते. बहुत कम लोग ये बात जानते हैं कि जो देश के अंदर फूट डालने वाली शक्तियां हैं जो आज सत्ता में हैं वो विदेशी ताकतों की एजेंट हैं और उनके इशारे पर इस देश को विभाजित करने के लिए उसी पुराने फार्मूले पर अमल करने की कोशिश कर रही है, डिवाइड एंड रूल. महाराष्ट्र देश का बहुत से पहलुओं से मोस्ट इम्पोर्टेंट स्टेट है, फाइनेंशियल कैपिटल है. मगर ये भी दुख की बात है कि महाराष्ट्र का कैपिटल गुजरात शिफ्ट किया जा रहा है. ये महाराष्ट्र की अस्मिता का भी सवाल है और महाराष्ट्र की जो हिस्ट्री है वो आपस के प्रेम की है, सद्भाव की है, आपसी सौहार्द की है. छत्रपति शिवाजी महाराज की पूरी सही हिस्ट्री ये बात बताती है कि उनके तोपखाने के जो इंचार्ज थे वो इब्राहिम खान थे और उनको सबसे ज्यादा जो विश्वास था वो उन मुसलमानों पर था जो उनके दरमियान और मुगल बादशाही के दरमियान वो मीडिएशन का काम करते थे. महाराष्ट्र देश के लिए एक मिसाल हुआ करता था आपस की मोहब्बत और सद्भावना का. लेकिन संघ परिवार ने और उनके एजेंटों ने भारतवासियों को धर्म की बुनियाद पर धर्म का नाम लेकर धर्म के खिलाफ चलते हुए, वो चाहे हिंदू धर्म हो, वो चाहे इस्लाम हो, वो चाहे बौद्ध धर्म हो, चाहे क्रिश्चियनिटी हो, चाहे बाबा गुरु नानक की शिक्षाएं हो,
सबके खिलाफ चलते हुए उन्होंने देशवासियों को आपस में बांटा और लड़ाया। मैं पिछले 40 साल से पूरे देश में गरीबों, मजदूरों, किसानों, महिलाओं, दबे कुचले लोगों, शेड्यूल कास्ट के लोग हों, ट्राइबल लोग हों, SC ST हों, अल्पसंख्यक के लोग हों, मुस्लिम हो, क्रिश्चियंस हो, सिख हो, उनको इकट्ठा करने की का प्रयास कर रहा हूँ। और मुझे इस बात की बहुत खुशी है कि अगर मीडिया हमारे साथ जरा सा सच बोलने का बर्ताव कर लेता, यहाँ मीडिया के दोस्त अब मौजूद हैं, मैं उनसे निवेदन करता हूँ कि बहुत बोल चुके झूठ आप अब थोड़ा सच का भी अनुभव करना चाहिए। देश का किसान, वो देश जो सोना उगलता है, उस देश के किसान को आत्महत्या करनी पड़े, क्या इससे बड़ा भी कोई शर्म की बात है? फिर सबसे ज्यादा आत्महत्या करने वाले किसान महाराष्ट्र में, कितनी शर्म की बात है। सारी दौलत पूंजीपतियों को दी जा रही है, सारी फॉर्मेलिटीज अडानी और अंबानी को सारी कैपिटल दिया जा रहा है, और किसान जो सारे देश को का अन्नदाता है, वो किसान भूखा मर रहा है और आत्महत्या कर। जो देश की जो असली समस्याएं हैं, रियल इश्यूज, उनको एड्रेस करने के बजाय कभी मंदिर का मसला उठाया जाता है, कभी मस्जिद का, कभी मणिपुर में क्रिश्चियंस का नरसंहार किया जाता है, जेनोसाइड किया जाता है। आप सोचिए जरा, रियल इश्यूज हमारे देश में क्या है, क्या हो रहा है हमारे देश में। एक दलित दूल्हा अपनी बारात लेकर वो घोड़ी पर चढ़कर नहीं जा सकता। वो भारत है जिसके संविधान में समता, इक्वलिटी, भाईचारा, जस्टिस, सब कुछ उसके प्रेम्बल में लिखा है। बाबा साहब अम्बेडकर की लीडरशिप में 250 लोगों ने या उनसे भी ज्यादा ने, जो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली के लोग थे, 2.5 साल की विचार विमर्श और डिबेट के बाद उन्होंने जो संविधान बनाया था, वो इज वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशंस इन द वर्ल्ड, अनडाउटेड। मैं एक लॉ का स्टूडेंट भी रहा हूँ, मैंने दुनिया भर के संविधान पढ़े हैं, अमेरिका, यूरोप के सब मुल्क, सब जगह गया भी हूँ। मैं फख्र के साथ कहता हूँ कि भारत के संविधान जैसा कोई संविधान अभी तक मुझे अपनी नजरों से नहीं मिला। एक एक शब्द पर बहस होती थी। जो लोग बहस करते थे वो अपनी संतानों और परिवारों के लिए नहीं करते, वो भारत के किसानों के लिए करते थे, भारत के मजदूरों और महिलाओं के लिए करते थे, भारत के मजलूम और दबे कुचले समाज के लिए करते थे। महाराष्ट्र की एक तारीख है कि उसने लीडिंग रोल प्ले किया। ये बात महाराष्ट्र वालों को समझनी चाहिए। बड़े बड़े लीडर्स जिनके विचारों से हो सकता है हम में से कुछ लोग सहमत भी ना हो, लेकिन वो इसी महाराष्ट्र की धरती से पैदा हुए, तो मालूम होता है कि महाराष्ट्र की धरती में एक क्रांतिकारी क्षमता और सलाहियत मौजूद है। मैं यूपी का रहने वाला हूँ, इसलिए मराठी में आपसे नहीं बोल पा रहा हूँ, माफी चाहता हूँ। लेकिन आज हम दोनों के दरमियान एक ये भी फैक्ट हुआ है कि ये मुझे मराठी सिखाएंगे, मैं इसको हिंदी सिखाऊं, ताकि पूरे देश में जाकर ये संबोधित कर सके। इन्होंने मुझे बताया कि हरियाणा मुझे बुलाया गया, मैं इसलिए नहीं गया कि मैं हिंदी नहीं बोल सकता, मुझे और भी जगह बुलाया गया। मैंने कहा जब तक आप हिंदी अच्छी ही बोलेंगे तब तक मैं आपको ट्रांसलेट करने के लिए हर जगह जाऊंगा, आपकी बातों का अनुवाद करूंगा। मैं जरंगी पाटिल की शक्ल में ये जो इन्होंने एक पूरा आंदोलन खड़ा किया, और मैंने उस सिलसिले में जो मालूमात की, और हमारे राज रतन अम्बेडकर बहुत पुराने दोस्त हैं, बहुत पुराने साथी, और बहुत अटूट विश्वास है हम दोनों को एक दूसरे के ऊपर। फिर हम दोनों ने आपस में भी विचार विमर्श किया। मुझे ऐसा लगा कि जरंगी पाटिल की शक्ल में
भारत को एक नया गांधी मिलने जा रहा है। नीचे बजाओ। जनजन पाटिल की शक्ल में भारत को एक नए बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर मिलने वाले। जिनेंद्र पाटिल की शक्ल में भारत को एक नए मौलाना अबुल कलाम आजाद मिलने वाले। हम सबको मिलकर इस भारत को उन ऊंचाइयों तक पहुंचाना है जिन ऊंचाइयों तक पहुंचाने की क्षमता परमेश्वर ने भारत की धरती पर रखी है। मैं दुनिया भर में गया हूं, तकरीबन मैंने दुनिया में ऐसे देश देखे जिनमें आध्यात्मिकता की क्षमता तो है लेकिन साइंस और टेक्नोलॉजी के नहीं है, या कुछ ऐसे देश हैं जिनमें साइंस और टेक्नोलॉजी की सलाहियत तो है लेकिन स्पिरिचुअलिटी और आध्यात्मिकता की सलाहियत नहीं है। भारत उपमहाद्वीप वो अकेला रीजन है पूरी दुनिया में जिसमें साइंस और टेक्नोलॉजी और स्पिरिचुअलिटी की जबरदस्त सलाहियत है, और इसकी सबसे शानदार मिसाल डॉक्टर APJ अब्दुल कलाम थे। वो बहुत बड़े सन्यासी भी थे, शायद आपको ये बात मालूम नहीं। वो बहुत बड़े संत भी थे, वो बहुत बड़े स्पिरिचुअल स्कॉलर भी थे। वो एक पुराना फटा हुआ सूटकेस लेकर राष्ट्रपति भवन में आए थे, वही पुराना फटा हुआ सूटकेस लेकर वो राष्ट्रपति भवन से वापस गए। भारत को ऐसे लीडरों की जरूरत है, इसीलिए अब मैं भी फकीर और जिनेंद्र पाटिल भी फकीर। ये दो फकीरों का संगम है, खुदा करे हम हमेशा फकीर हैं। तो ये आमीन। हाँ, हम आपसे वादा करते हैं कि हम देश की संपत्ति नहीं लूटेंगे, हम देश पर अपनी पूरी सलाहियत को कुर्बान कर देंगे। महाराष्ट्र की जनता से, यहाँ मौजूद सारे मीडिया के माध्यम से मेरी अपील है कि आने वाले चुनाव में आप पूरे देश महाराष्ट्र के लोग खुद फैसला करें, फाशीवादी ताकतों को कमजोर करना देश के हित में है कि नहीं है। जो लोग इस देश को तोड़ना चाह रहे हैं और जो लोग नफरत के सौदागर हैं, जो लोग नफरत के एजेंडा देश में फैला रहे हैं, लड़ा रहे हैं, ओबीसी को उनके अधिकार नहीं देते, दलितों को उनके अधिकार नहीं देते। आप सोचिए, दलित दूल्हा को, दलित इंसान को मूछे रखने की इजाजत नहीं है। ये कौन सा धर्म में है भाई? ये कौन सा संविधान में है? यहाँ तक के 2014 में जो भाजपा आई बहुमत लेकर, मैं साफ साफ कहना चाहता हूँ, वो हिंदुत्व की वजह से नहीं आई थी। वो 15 लाख रुपए हर एक के अकाउंट में आएंगे, इस वादे की वजह से आई थी। सही है कि नहीं? वो उसने दूसरा वादा किया था, वो ये कि किसानों की जो आमदनी होगी, आय होगी, वो दुगनी हो जाएगी। इसलिए किसानों ने मुट्ठी भर भर के भाजपा को वोट दिया था। तीसरी, उन्होंने कहा था हर साल 2 करोड़ युवाओं को जॉब देंगे। आप जानते हैं कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा अनएम्प्लॉयमेंट है, सबसे ज्यादा बेरोजगारी, सबसे ज्यादा अनएम्प्लॉयड नौजवान, पढ़े लिखे नौजवान महाराष्ट्र में। इसलिए पूरे देश के नौजवानों ने भी उनको वोट दिया था, ठीक किया था। किसानों ने भी ठीक किया था। 2 करोड़ जॉब मिलेंगे, इस वादे पर यकीन करके नौजवानों ने भी उनको वोट दिया था, वो भी ठीक किया था। 15 लाख रुपए हर भारतीय के अकाउंट में आएंगे, इस वादे पर यकीन करके वोट दिया था, ये भी ठीक किया। लेकिन फिर क्या हुआ? किसी के अकाउंट में 15 लाख आए, 2 करोड़ जॉब तो क्या मिलते, 3.5 करोड़ नौजवानों की जॉब जा चुके हैं। ये सरकारी आंकड़ा है। क्या हालत हो गई है देश की? किसान आत्महत्या कर रहा है, नौजवान आत्महत्या कर रहा है, जॉब नहीं मिल रहा। आमदनी दुगनी क्या होगी किसान की? किसानों को दिल्ली में साल सवा साल प्रोटेस्ट के लिए बैठना पड़ा और 750 किसानों ने अपनी जान दी। आप सोचिए जरा, जब 2019 आया तो ये वादे नहीं काम आ सकते थे, इसलिए इस वादे को हमारे प्रधानमंत्री ने कहीं नहीं दोहराया। इसके बजाय उन्होंने पुलवामा का ड्रामा किया। पुलवामा के ड्रामे के जरिए से देश को उन्होंने बेहोश किया और उसके नतीजे में उन्होंने क्या किया?
उसके नतीजे में जाहिर है कि देश की एक मानसिकता बनी और फिर लोगों ने उसके हिसाब से गुस्से में आकर वोट डाला और सही किया। अब आइए 2024 में न वो वादे कर सकते थे, न पुलवामा वाला ड्रामा कर सकते थे। अब उन्होंने क्या किया? अब उन्होंने कहा कि अब अगर तुमने चुनाव में कांग्रेस को वोट दिया तो कांग्रेस तुम्हारी 2 भैंसों में से एक भैंस ले जाएगी और एक भैंस मुसलमान को दे देगी। दुनिया की सबसे बड़ी डेमोक्रेसी का प्राइम मिनिस्टर इतनी जाहिलाना बात कर रहा है, हर भारत के नागरिक का सर शर्म से झुक गया। उन्होंने दूसरी बात क्या कही? महिलाओं से कहा कि अगर तुमने कांग्रेस को वोट दिया तो फिर वो तुम्हारे गले से कांग्रेस वाले मंगलसूत्र खींच के ले जाएंगे और वो भी मुस्लिम महिलाओं को दे देंगे। क्या वक्त नहीं आ गया है कि देश को ऐसे जाहिल, ऐसे फाशिवादी लोगों से छुटकारा दिलाया जाए? मैं जरंगे पाटिल की हिम्मत को दाद देता हूँ और हमारी 2-2.5 घंटे की मीटिंग में जो बात स्पष्ट रूप से तय हुई है, वो ये बात तय हुई है बहुत साफ लफ्जों में मैं बताना चाहता हूँ। हम लिखित रूप में भी एक डिक्लेरेशन इशू करने वाले हैं। ये हमारे दरमियान सहमति बनी है कि हम एक लिखित रूप में एक डिक्लेरेशन जारी करेंगे और उसमें मुस्लिम समाज की जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो मराठा समाज की डिमांड्स हैं वो क्या हैं, दलित समाज के जो डिमांड्स हैं वो क्या हैं, जो दूसरे ओबीसी हैं, बंजारा समाज है, दूसरे समाज के डिमांड से वो सबको मिलाया जाएगा और 1-2 दिन के अंदर वो चीज़ आपके सामने आ जाएगी। और एक कॉन्स्टिट्यूंसी पर हम लोग आपस के विचार विमर्श के साथ, आपस की सहमति के साथ, और ये देश की तारीख में शायद पहली बार होने जा रहा है, एक सीट पर हम लोग आपस के मशवरे और विचार विमर्श के जरिए से हम किसी एक कैंडिडेट को सपोर्ट करने का ऐलान करेंगे ताकि वोट डिवाइड न हो। हम सब मजलूमों का, हम सब लोगों का जिनके संवैधानिक अधिकार छीने गए हैं और जिनकी महिलाओं की बेइज्जती रोज की जा रही है, जिन किसानों का, जो अल्पसंख्यक समाज है, जो मराठा समाज है, जो दलित समाज है और दूसरे और वो समाज, उन सब से विचार विमर्श करके एक साझा एक ऐलान इशू करेंगे। वही हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम होगा और उसी के मुताबिक हम आपस में कैंडिडेट्स की लिस्ट शेयर करके और हर सीट पर किसी एक उम्मीदवार को सपोर्ट हम सब करेंगे। यही मेरा संदेश है और मैं समझता हूँ इससे ही महाराष्ट्र से क्रांति शुरू होगी जो देश के चप्पे चप्पे में पहुंचेगी और उसके लीडर जरंगे पाटिल होंगे। सवाल आपको क्यों लगा कि मनोज जरांगे के साथ जाना चाहिए? हमें क्यों नहीं लगता कि इनके साथ जाना चाहिए? आप इस सवाल के जवाब दीजिए। इसलिए लगा कि इन्होंने नफ्स पर हाथ रखा। मराठा, मुस्लिम, दलित, अगर महाराष्ट्र में समीकरण मजबूत हो गया तो इससे बहुत ही पॉजिटिव मैसेज पूरे देश को। यहाँ की मराठा आबादी बहुत मजबूत है, बड़ी आबादी है उसकी, और उसके अंदर भी ऊपर की लेयर और गरीब ये तकसीम है। किसको रिजर्वेशन और ऑप्शन मिला है, किसको नहीं मिला, आप मुझसे ज्यादा जानते। मैं समझता हूँ कि यहाँ महाराष्ट्र से बड़ी बड़ी तहरीकें पहले उठी। मैंने शुरू में इशारा किया था, यही तहरीक देश के अंदर धर्म और जात से ऊपर उठकर अगर गरीबों और पिछड़ों और दलितों इन सब का एक समीकरण महाराष्ट्र में कामयाब होता है तो हम समझते हैं कि देश में भी कामयाब हो जाए। सर आप आए हो, लेकिन जरांगे पाटिल के जितने भी रैलीज थे पूरे महाराष्ट्र में, सबसे पहले मुस्लिम कम्युनिटी उनके साथ में जुड़ गए, आप जुड़ गए हो। सारे मुस्लिमों में क्या मैसेज लेके जाओगे जिससे आपको इसका ये हो? आज ही चला जाएगा मैसेज पूरा, बाद में क्या लेके जाएंगे? मेरा आना ही मैसेज है, आप अभी मुझे पहचानते नहीं।